दाभोळकर साहेब, आपल्या इथे काल एक खूप चांगलं सेशन झालं. हो रिअली? तुम्ही मिस केलं. अरे कुठलं सेशन? तुम्हाला माहितीये आता ऑफिस मध्ये कामाचा व्याप वाढलाय म्हणून अविनाशनी टीम्स तयार केले. हो येस येस. म्हणजे एक ज्युनियर मेंबर आणि एक सिनियर मेंबर अशा टीम्स. तर कालच्या सेशन मध्ये सगळ्या ज्युनियर मेंबर्सनी आपल्या सिनियर बद्दल आपल्याला काय वाटतं ते सांगितलं. हो हो. अरे वा, मग चांगला झाला असेल सेशन. हो. मी येऊ का? ये ना ये ये बस. नाही म्हणजे तुम्ही बिझी असाल तर मग मी नंतर येते. बस ग बस. मी दाभोळकर सरांना कालच्या आपल्या सेशन बद्दल सांगत होते. हो सर, काल तुम्ही असायला हवं होतं. तुम्हाला ऐकायला आवडलं असतं. नाही, मला ऐकायलाही आवडलं असतं, मला तिथे हजर राहायलाही आवडलं असतं. पण काल मी एका वेगळ्याच कामात होतो. मी माझ्या मुलीच्या नावावर एक मोठी कंपनी टेक ओव्हर करतोय. माझी मुलगी माझ्यासाठी खरंच खूप लकी आहे. सॉरी, मी जरा नाही सॉरी काय म्हणताय. खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्या मुलीच्या नावाने तुम्ही एक कंपनी टेक ओव्हर करताय. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. एनिवे काल काय काय झालं सेशन मध्ये? आश्चर्य वाटलं मला साई प्रसादचं. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच रजनीचा स्वभाव माहितीये, पण रजनीच्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत त्या बरोबर साई प्रसादनी सांगितल्या. आणि जुई सुद्धा खूप चांगलं बोलली जयबद्दल. हो, जुईने खूपच कौतुक केलं असेल नाही जयरामचं? हो सर. खरंच खूप सपोर्ट करतात जयराम जुईला. त्यामुळेच तर तिने एवढं सक्सेसफुल प्रेझेंटेशन केलं नाही का? पण काल ना एका मुलीची मात्र फजिती झाली. काय झालं, सगळे ज्युनियर्स आपल्या सिनियर बद्दल चांगलं चांगलं बोलत होते. त्यामुळे तिला सुद्धा नाईलाजाने चांगलं बोलावं लागलं. कोणाला? अदितीला. अविनाश बद्दल चांगलं बोलावंच लागलं ना. नाही नाही अहो, नाईलाजानी काय, जे खरंय तेच बोलले मी काल. हो, अगं मला माहितीये ना, अविनाश हा बॉस सारखाच वागतो, मित्रासारखा नाही वागू शकत. नाही, ते मित्र म्हणूनच वागतात. काय? तो फारसा बोलत नाही, कधी हसत सुद्धा नाही. नाही, माझ्याशी बोलतात. नाही म्हणजे सगळ्यांशीच बोलतात आणि अगदी हसत बोलतात ते. कोण? अविनाश? हो, अगदी मनमोकळेपणाने गप्पाही मारतात. खरं सांगू का, आधी मला सरांची खूप भीती वाटायची.
पण आता मीही त्यांच्याशी बोलते. साई प्रसाद, साई प्रसाद, आपण जो प्लॅन रिवर्क केलाय टूरचा त्याचा ईमेल पाठवला, जरा चेक कर. हा आणि मला डिटेल्स नाही पाठवल्यास काल जे बोललो त्याच्या. हा अरे कोणीतरी घ्या ना तो फोन. कॉन्सन्ट्रेट करून काम सुद्धा करू देत नाही तिथे. रजनी, अगं इथे सगळेच जण आपापली कामं करतायत. हो पण मग आदिती मॅडम कुठे आहेत? इथे काय त्यांचे कॉल्स अटेंड करायचे का? बसून आपण. हो, तू नको चिडचिड करू. घ्या घ्या, तुम्हीच घ्या. हॅलो, मी जांभूळकर. आदिती नाही, मी अरविंद कदम बोलतो. मी अविनाश बोलतोय. त्या कुठे आहेत? काय काम आहे? मिस आदित्यना फोन द्या, त्यांच्याकडे काम आहे. मी कोणाकडे काम विचारलं नाही, काय काम आहे विचार. तुम्ही त्यांना फोन तर द्या. एक तर त्यांचा फोन ट्राय करतोय, त्यांचा फोन लागत नाहीये. ते आहेत का तिथे? आता मी फोन घेतलाय म्हणजे त्या नाही आहेत ना. नको ती चर्चा करू नका. काय काम आहे ते सांगा ना. मी अविनाश बोलतोय. मी अरविंद कदम बोलतोय. कदम अहो तुम्ही तुमचं काम सांगा ना. बस इकडचे तिकडचे गप्पा मारू नका. काय झालंय? कोणाचा फोन आहे? अरे बरं ना, काय कळत नाही कोणाचा फोन आहे. मी म्हटलं काय काम सांगा तर अविनाश आहे बोलतोय. हॅलो, हा सर, मी जयराम बोलतोय. ते अरविंद. हा ते ऍक्च्युली तुम्ही लँडलाईन वर कधी फोन करत नाही ना, म्हणून अरविंद काका जरा कन्फ्युज झाले. सॉरी सर. नाही, मला त्यांच्याकडनं तेच अपेक्षित होतं. असो, मिस आदिती दाभोळकर आहेत का? आदिती नाही, ती औंधच्या केबिन मध्ये आहे. ठीक आहे, मी ऑफिसला येतो. ओके. काय म्हणाले सर? काय बोलणार? तुम्ही काही बोलू दिलत का त्यांना? काय हो तुम्ही? अविनाश सरांचा आवाज तुम्हाला ओळखता नाही आला? कसं बोलत होता तुम्ही त्यांच्याशी? कमाल आहे बुवा तुमची. अरे कसं ओळखणार ना? म्हणजे अविनाश सर बोलतात कसं करणार मी? ह्याच फोनवर अविनाश सर हेच बोलतात फोन, आणि तेच अविनाश सर आहेत. ज्या फोनवर बोलतात ते अविनाश सर आणि ते अविनाश सर एकच. अरे कसं करणार मला? माझं काय खरं नाही. सगळा घोळ घालून ठेवला तुम्ही. काय काका? बघ ना कसं वाटलं असेल त्यांना. कोण अविनाश? काय तरी आपलं. पण काय आहे काका? काय झालंय काय? कदम, काय झालं? आऊ ते हे
झालं? मगाशी अविनाश सरांचा फोन आला होता आदितीच्या डेस्कवर आणि यांनी उचलला तर यांनी अविनाश सरांचा आवाजच ओळखला नाही आणि ते मोठ्यांना ओरडून विचारत होते, कोण अविनाश, कोण अविनाश? नाही अहो, मी मोठ्याने ओरडलो. मोठ्याने नाही पण ओरडलात ना. चूक झाली अहो. आय एम सॉरी. ठीक आहे मी निघते. आदिती, अविनाशला सांग कामतांना भेटायचे म्हणून मी लवकर गेले. बाय. गुड मॉर्निंग सर. काही हवंय का तुम्हाला सर? अरे स्वतःच्या ऐपतीप्रमाणे तरी प्रश्न विचारायचा. तू काय देणार मला? जाऊ दे. मिस्टर जयराम खानोलकर, मला खरं बोलायची एक वाईट सवय. अरे मी असं ऐकलं की जुई मॅडम तुमचं फार कौतुक करत होत्या. आऊ म्हणाले तसं. ग्रेट, अभिनंदन. वा. का रे, आश्चर्य वाटलं? नाही, तू नेहमी म्हणतोस ना की मी तुझं कधीही कौतुक करत नाही, तू केलेल्या कामाचं क्रेडिट देत नाही. चल, दिलं. मिस्टर जयराम खानोलकर, तुम्ही ज्या टीम मध्ये असताना ती टीम नेहमीच उत्कृष्ट काम करते. खुश? मी तुला म्हटलं ना, मला खरं बोलायची फार वाईट सवय आहे. आता मी एवढं कौतुक केलं तुझं, जरा चेहऱ्यावरती हसू आणून थँक्स तरी म्हणशील की नाही? सर मी नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्याने काहीच फरक पडत नाही. पण आज तुला खूप बरं वाटलं असेल ना रे? आऊ सांगत होते आज, आदिती त्याचं खूप कौतुक करत होती म्हणे. दोघांची केमिस्ट्री खरंच खूप छान जुळते नाही? अर्थात माझं नेहमीच असं म्हणणं असतं. आणि मला खात्री आहे अविनाशला सुद्धा आदिती खूप आवडत असणार. आऊ सुद्धा खूप खुश होते आज. देवटूज आणि एडीएम यांच्यामध्ये लवकरच एक छान नातेसंबंध तयार होणार आहे. आणि मिस्टर जयराम खानोलकर, या नातेसंबंधांच्या करारावरती तुम्हाला लवकरच सह्या करायला लागतील. काय वाटतं तुम्हाला?
माझं जरा ऐका. मी काय म्हणते, म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झालाय हो, पण इतका मोठा प्रॉब्लेम झालेला नाहीये. हो ना काका, उगाच टेन्शन घेताय तुम्ही. एवढं काय घाबरताय? चुकून झालंय ना तुमच्याकडून. ऐका, कोण कोणाला धीर देत आहे ते ऐका. त्या दिवशी प्रेझेंटेशन चालू असताना अविनाश सर चुकून आले तर बोबडी वळली होती तुझी. पण जुई मॅडम, त्याच्यानंतर तुम्ही जे प्रेझेंटेशन दिलंय ना त्याला काही तोडच नाही. क्लायंट किती खुश झाला होता. खूपच लयानी मध्ये ना. भांडा भांडा, नुसतं भांडत राहा. इथे माझी काय अवस्था आहे, तुम्हाला वाद कसले सुचतायत? शांत व्हा. काय ते काय भांड्याची वेळ आहे काय? प्रसंग काय? तुम्ही भांडताय काय? अहो, मी तुम्हाला सांगते की तुम्ही शांत व्हा जरा. मी काय म्हणते, कॉफी आणू तुमच्यासाठी पटकन? हा नको. अरे हसू नका रे. हसता काय? सॉरी सॉरी काका, मला ना हसू सावरत नाहीये. सॉरी. अगं सॉरी. मग हसत राहा, नुसते हसत राहा. आता हसून घ्या. आता सर आल्यानंतर दात विचकटू नका. हसा 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 ना अजून हसा. काय कदम, तुम्हाला काय वेड वगैरे लागले काय? हा, हे बघा, जे काही चाललंय ते लवकर थांबवा. सर येत आहेत. सर मी आता कुठे जाऊ? कॉन्फरन्स रूम में जाऊ? नाही तर मी आज जात. नाही तर मी काय करू, मी हे हाफ डे करतो आणि मी बाहेर. पण वाटेत सर भेटलं तर परत आणखी. मी एक काम करतो, मी हाफ डे करतो आणि इथेच कुठेतरी असं बसतो सर कोपऱ्यात. अहो, तुम्ही नका एवढी काळजी करू. मी काय म्हणते, हा तुम्ही असं करा, जे आता घडलंय ना ते घडलंच नाही, म्हणजे तुम्ही ते विसरलात असं दाखवा सरांना. हा हो, म्हणजे मी आता सगळं विसरलोय नंदिनी. हा हा म्हणजे काय घडलं हे आता मला अजिबात लक्षात नाहीये. हा. काही नाही. रे हसू नका. तर सरांना आवडेल, सगळ्यांना माहिती आहे म्हणून. नाही, काय झालंय? काहीच नाही. अरविंद काका नमस्कार. मी अविनाश देव. नाही, तुम्ही मगाशी मला ओळखलं नाहीत ना, म्हणून माझी ओळख करून देतो. सॉरी सर. आदिती नसल्यामुळे सगळा गोंधळ झाला. माझी चूक झाली यात शंका नाही सर, पण सर तुम्हाला माहिती ना माझी काय सवय आहे ती. नाही, सवय चुकीची आहे. म्हणजे मी सर चूक झाली सर. आय एम सॉरी. सर कोणाला माहिती नाही सर की मी तुमचा फोन उचलला आणि तुम्हाला विचारलं कोण अविनाश म्हणून. मिस आदिती, मगाशी मी तुम्हाला फोन केला होता.
तुम्ही जरा आत या. मी मगाशीच तुम्हाला आधी माझं नाव सांगायला हवं होतं किंवा तुम्ही मला तसं विचारायला हवं होतं. हसलीच कशाला तू? हसायची काय गरज होती का? काका शांत व्हा. मला खात्री आहे सर काहीही बोलणार नाही. तुला माहिती आहे का सगळं? कळेल ना आत गेल्यावर आता काय ते.